तो रोज प्रॅक्टिस करत होता, दररोज 100 क्वेश्चन्स, मॉक टेस्ट पण देत होता, पण तरीही तो स्ट्रॉंग होत नव्हता. का? कारण तो एक मिस्टेक रिपीट करत होता. तो क्वेश्चन चुकला की आन्सर बघायचा आणि पुढचा क्वेश्चन सुरू करायचा आणि पुन्हा तोच गेम रिपीट करायचा. तुला वाटतं प्रॅक्टिस म्हणजे फक्त क्वेश्चन्स, पण रिअल प्रॅक्टिस म्हणजे काय? तो कॉन्सेप्ट पुन्हा पुन्हा शिकत नव्हता. त्याचं ब्रेन ऑटोमॅटिक होत नव्हतं. तो रोज 100 क्वेश्चन करायचा, पण त्यातले 20 मिस्टेक्स कधीच फिक्स केल्या नव्हत्या आणि एक्झाम मध्ये तेच 20 कॉन्सेप्ट पुन्हा आले आणि तो पुन्हा चुकला. सीईटी मध्ये फेलियर मोठ्या मिस्टेक्समुळे येत नाही, स्मॉल रिपीटेड मिस्टेक्समुळे येतात. आणि सगळ्यात मोठा ट्रॅप काय आहे माहितीये का? तुला वाटतंय तू इम्प्रूव्ह होतोस, पण तू सेम मिस्टेक रिपीट करतोयस. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की स्पष्ट करेल की हे कसं टाळायचं.